बेलापूर विधानसभेतले शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक आपल्याबरोबर आहे। तुम्ही गेली 10 दिवस झालं प्रचार करताय, काय लोकांचा प्रतिसाद रिस्पॉन्स कसा आहे? ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये आमदाराचं माध्यमातून न झालेला विकास, खूप मोठा बॅकलॉग आणि कार्यकर्त्यांना दिलेली चुकीच्या पद्धतीची वागणूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेलापूर मतदारसंघातले मतदार कार्यकर्ते वाट बघतायत की त्यांना कधी मतदान करतायत। एक खूप सकारात्मक वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं बघायला मिळतं। या नवी मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता, या नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता 25 वर्षाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून युवक असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, असा संतुलित विचार करून एक अभ्यासपूर्वक काम करणारा आमदार या मतदारसंघाला हवा आहे आणि त्यामुळे चा कल हा महाविकास आघाडीकडे आहे। गेली 10 वर्ष या ठिकाणी आमदार राहिलेले म्हणतात आहे, काय वाटतं तिकडे विकास झाला नाही झाला 10 वर्ष? बाकी आमदार म्हणून आपण आपल्या मतदारसंघात फिरलं पाहिजे, आपल्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला पाहिजे आणि या शहराच्या मतदारसंघाच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत। परंतु हा आमदार हा मतदारसंघात फिरला नाही, कार्यकर्त्यांशी, नागरिकांशी संवाद नाही, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी ही मतदारांची आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आता परिवर्तन बेलापूर मतदारसंघामध्ये प्रत्येकाला हवं आहे आणि हे परिवर्तन नक्कीच होईल। तुमच्या समोरचे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, विजय नाटा असतील, मंदा म्हात्रे असतील, गजानन काळे असतील किंवा अजून आमले असतील, सर्व उमेदवारांचा टीकेचा रोट हा संदीप नाईकांकडे दिसतोय। खरा विचार केला तर ह्या चारही उमेदवारांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकारच नाही, कारण मी माझं सामाजिक कार्य केलेलं आहे। जे दायित्व मला आलं त्या दायित्वाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणं आणि योग्य धोरण घेऊन या शहराच्या हिताचं संरक्षण करण्याचं काम मी केलेलं आहे। आताचे आमदार हे 10 वर्ष आमदार आणि अगोदर 6 वर्ष विधान परिषदेमध्ये काम केलेलं आहे, परंतु तरीही त्यांना अजून शहराच्या विषयांची माहिती देखील नाही, जाण देखील नाही आणि 10 वर्षामध्ये ते मतदारसंघात पोचले नाही। दुसरे जे आमदार आहेत, हे दोन्ही आमदार हे या 10 वर्षामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढलेली आहे। जनतेनं त्यांची क्षमता किंवा त्यांचं सामाजिक कार्य माहिती आहे, त्यामुळं नव्यानं युवा असल्यामुळे आणि माझं 10 वर्षाचा आमदार म्हणून केलेलं इतर ऐरोली मतदारसंघातील काम याच्याबद्दल लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि लोकांना समजून घेऊन लोकांचं काम करणारा आमदार बेलापूर मतदारसंघाला हवा आहे। तुम्ही आता प्रचार करताना घरोघरी गेलेला आहात, सोसायट्या सगळ्या तुम्ही पालत्या गाठलेल्या आहेत, काय विजन घेऊन गेलता, कुठला तुम्ही शब्द लोकांना दिला? बघा की नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। गावं, गावठाणं, शहरामधील LIG, MIG, HIG, सिडको निर्मित घरं, प्रायव्हेट सोसायट्या, झोपडपट्टी परिसर, या सर्वच ठिकाणी या शहराचं पाण्याची सुविधा असेल, या शहराची पार्किंगची व्यवस्था असेल, या शहरामधील मैदानं असतील, गार्डन्स असतील, त्याचबरोबर चांगले प्रकल्प या शहरामध्ये आले पाहिजेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये उद्योग आहे, परंतु या उद्योगामध्ये नवी मुंबईतील नागरिकांचा, युवकांचा, युवतींचा समावेश होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे सामाजिक कार्य करत असताना शासनाची धोरण जे या शहरातील नागरिकांना पूरक असतील अशा प्रकारचं डेव्हलपमेंटचं व्हिजन घेऊन मी नागरिकांसमोर गेलो आहे आणि नागरिकांना शहराचं हित जपणारा आणि शहराचा विकास करणारा आमदार हवा आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आपण ही लढाई आहे ते विकासावरती लढतोय आणि एक विजनरी उमेदवार लोकांना हवा असल्यामुळे लोकांकडून आपल्याला पसंती मिळेल अशा प्रकारचा आशावाद संदीप नाईक यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।